हाय, आता तुम्ही म्हणाल ही स्नेहा कितीदा हे रॅबिट दाखवते, पण काय करू इतके क्यूट बनलेत ना, की यामुळे माझ्या गार्डनमधल्या फेऱ्या आणखीच जरा वाढल्यात. आणि तुम्हाला दाखवण्या वाचूनही काही माझ्याच्याने राहवल्या जात नाही. बरं, सकाळी सकाळी मसाले काढायला गेली आणि असा घोळ घालून ठेवला मी आणि कामही वाढवून ठेवलं. आणि बऱ्याच जणीनं फक्त ह्या बॉटल क्लीन कशा करायच्या म्हणून जे आहेत घेणं टाळतात, पण ट्रस्ट मी, खरंच क्लीन करणं खूप इझी आहे. नंतर कधीतरी एखाद्या व्हिडिओमध्ये शेअर करेल आणि ह्या बॉटल हव्या असतील तर लिंकवर मी टॅग करते, ते चेकआउट नक्की करा. आता तुमच्याकडे जर खारं पाणी असेल तर असे डाग मग तुमच्या टाईल्सवर दिसणं म्हणजे मॅन्डेटरी आहे. मग तुम्ही कितीही जपून पाणी वापरा, पण माझ्याकडे याचं एक इझी सोल्युशन आहे. हार्पिक घ्या किंवा तुमच्याकडे असलेलं कोणतंही टॉयलेट क्लीनर टाईल्सवर स्प्रेड करा. 10 मिनटं तसंच ठेवा. घासायची, घुसायची, हात दुखवायची गरजच नाही. 10 मिनटानंतर एका ओल्या कपड्याने स्वच्छ करून घ्या. अगदी चुटकीसरशी सर्व डाग निघून जातात. ट्रस्ट मी, ट्राय करून बघा नक्की. ह्या छोट्या छोट्या टिप्स माहीत आहे का, आपलं काम हलकं करतात, मेहनत कमी लागते आणि वेळही कमी जातो त्यामध्ये. आता तुम्हीही माझ्यासारख्या 90sच्या असाल तर ह्या कांड्या तुम्ही भरपूर एन्जॉय केल्या असतील. आता इथे जरी शेअर केली नसेल तरी त्याची रेसिपी मी नेक्स्ट व्हिडिओमध्ये नक्की शेअर करते. त्यानंतर हा मँगो क्रश आणला ना, तेव्हापासून याचं मी काही करेल का नाही मला काहीच ठाऊक नव्हतं, पण त्याचे इतके काही उपयोग होतील हे खरंच मला माहीत नव्हतं. मस्त थोडं हेल्दी, थोडं टेस्टी असं मँगो क्रशचं शरबत तयार केलं. गार्डनमध्ये येऊन एन्जॉय केलं. सायंकाळची कामं आटोपली. हे कबर्ड क्लीन करते, भरपूर दिवसाचं चाललेलं. फायनली आज मुहूर्त लागला. स्वयंपाक झाला. नंतर आठवलं, अरे लुंजी संपली, सो ती बनवली.